बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागातील रेव पार्टी प्रकरणामध्ये अटकेतील 7ही आरोपींवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे। माझ्यावर ट्रॅप लावण्यात आलेला आहे। खेबलकरांचे वकील तपासामध्ये काहीच प्रगती नाही असं म्हटलेलं आहे खेबलकरांच्या वकिलांनी। तर प्रांजल खेबलकर यांचे वकील यांनी याविषयी युक्तिवाद केलाय। मुलींना त्या ठिकाणी पाठवून ट्रॅप रचला असा आरोप प्रांजल खेबलकर यांच्या वकिलांनी केलाय। तर टेबलवर महिलांची बॅग होती, त्यामध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहेत, कोकेन असल्याचं सांगितलं जात आहे असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। मी नाहीच आणलं तर मला कुठल्या आधारे पीसी मागत आहात असा सवालही त्यांच्या वकिलांकडून करण्यात आलाय। तर राजकीयरित्या अडकवण्यासाठी हा सर्व डाव असल्याचा खेबलकरांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे। ईशा सिंगकडे गांजा सापडलाय, केवळ राजकीय हेतूसाठी माझा बळी दिला जातोय, एक महिला राजकारणामध्ये आहे म्हणून तिच्या नवऱ्याला अडकवलं जातंय असा दावाही या ठिकाणी करण्यात आला आहे। आरोपीच्या वकिलांकडून प्रांजल खेबलकर यांच्या वकिलांनी हा दावा केलाय। ईशा सिंग ही महिला मला अडकवण्यासाठी प्लांट केली गेली होती असा दावा सुद्धा करण्यात आलाय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत थेट या कोर्टाच्या परिसरातून जोडले गेलेले आहेत। वैभव, काय सांगाल? आता सुनावणी सुरू झाली आहे, नेमकी कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातोय, सध्या काय सुरू आहे कोर्टामध्ये? सुरुवातीला आरोपीचे सगळी माहिती जी आहे कारवाईची ती न्यायालयाला दिली तपास अधिकाऱ्यांनी। त्यानंतर सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली होती। आणखी पोलीस कोठडी जी आहे ती द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली। महत्वाचं म्हणजे ज्या 2 महिला आहेत या 2 महिलांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली। आणि याला जोरदार आक्षेप घेत आरोपीचे वकील जे आहेत त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना हे सगळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते म्हणजे एक ट्रॅप आहे। या प्रांजल खेबलकर यांच्यावरती हा ट्रॅप करण्यात आलेला आहे। तपासामध्ये कुठलीच प्रोग्रेस झालेली नाही असं सांगत प्रांजल खेबलकर यांची पत्नी जी आहे ती महिला नेता आहे, विरोधी पक्षामध्ये त्या काम करतात, म्हणून केवळ त्यांच्या पतीला अडकवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय असं आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय। ज्या आधारावरती एनडीपीएस ऍक्ट याच्यामध्ये आणण्यात आला किंवा अंमली पदार्थ विरोधी कायदा लावण्यात आला या प्रकरणामध्ये, त्या अंमली पदार्थांचं प्रदर्शन हे संबंधित महिलेकडून तिच्या पर्समधून मिळून आलेलं होतं। आणि ही महिला जी आहे ही महिला प्लॅन करण्यात आलेली होती। ईशा सिंग नावाची ही महिला आहे जिला पाठवून हे सगळं प्रकरण जे आहे ते अडकवण्यासाठी या महिलेला प्लॅन करण्यात आलेलं होतं खेबलकर यांना। केवळ राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने बदनामी करण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते रचण्यात आलंय असंही आरोपीच्या वकिलांनी सांगितलं। केवळ 7 मिलीग्रॅम कोकेनसाठी हे सगळं नाटक उभं केलंय आणि मुद्दामून अडकवलं जात आहे आपल्याला। त्याच्यामुळे पोलीस कोठडीच्या ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी जी आहे ती आरोपीचे वकील जे आहेत ॲडव्होकेट विजय ठोंबरे यांनी न्यायालयामध्ये केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये रोहिणी खडसे या वकिलाचा कोट परिधान करून वेश परिधान करून न्यायालयामध्ये आल्या खऱ्या, मात्र अजून आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी थेट सहभाग जो आहे तो घेतलेला नाही। त्या नेमकं आरोपीच्या वतीनं काय बाजू मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याचं कारण पतीची बाजू घेण्यासाठी स्वतः महिला बरोबर आहे वकील जे आहेत पत्नी ज्या आहेत त्या न्यायालयामध्ये हजर राहिल्या, त्याच्यामुळे सगळ्यांचे डोळे विस्पारलेले होते, सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या होत्या। आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्या नेमक्या न्यायालयात खरंच काही युक्तिवाद करतात की आरोपीच्या वकिलांनी ॲडव्होकेट विजय ठोंबरे यांनी जो युक्तिवाद केलाय त्याच आधारावरती पुढचा निर्णय दिला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे। त्यामध्ये एक तांत्रिक बाब यातली सगळ्यात महत्वाची जी असणार आहे ती म्हणजे जो एनडीपीएस कायदा लावण्यात आलेला आहे तो एनडीपीएस कायदा लागू होतो का याचं कारण ज्या महिलेकडे ईशा सिंगकडे हे सगळे अंमली पदार्थ सापडले तिला मुख्य आरोपी करून प्रांजल खेबलकर यांना साक्षीदार करायला हवं होतं अशी मागणी खडसेंनी केलेली होती किंवा असा आक्षेप त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरती घेतलेला होता। त्याच्यामुळे न्यायालय या सगळ्याची कशा पद्धतीने दखल घेतं हे काही वेळामध्ये बरोबर आहे। काही वेळात पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी या संदर्भातला आदेश न्यायालयाकडून पारित करण्यात येईल। बरोबर आहे वैभव, याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।